Good morning. In the previous lecture, we learned chapter number 4, financial planning. Some concepts in that chapter. The first concept is GST. So, what is meant by GST? We already learned in the previous lecture. Okay? GST means goods and service tax. Is that clear? After that, we learn invoice sample. In that invoice sample, we learn the GSTN, goods and service tax identification number. It is a 15-digit alphanumerical root. It is a 15 alphanumerical. In that 15 alphanumerals. 15 alphanumerals out of that, म्हणजे त्याच्यामध्ये 15 अंक अक्षर आहेत. Out of that 10 numbers, 10 alphanumerals are the PAN numbers. म्हणजे त्याच्यात 10 जे आहेत ते PAN numbers आहेत. तिथं बघा या 82 पानावर आहे. पहिले दोन जे होते फर्स्ट 2 digits ओके आर द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. स्टेट कोड होतं ते. लास्ट शेवटचे 3 पैकी शेवटून तिसरं जे होतं 1 means 1 represent 1 registration. समजा 2 असेल तर 2 represent 2 registrations. Z बाय डिफॉल्ट प्रत्येकाच्या याच्यामध्ये असेल आणि 5 इज द बाय डिफॉल्ट नंबर 5 इज द चेक सम डिजिट्स. दॅट मीन्स कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ GSTN व्हेन वी एंटर ऑन GST पोर्टल. शेवटचा 5 अंक आपण GST पोर्टल ओपन केलं की आपला GSTN हा व्हॅलिड आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्याची व्हॅलिडिटी पाहण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये आपण या चार्टमध्ये HSN कोड एक पाहिला पहा. आता HSN कोड म्हणजे हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणजे काय, हे जे वस्तू आहेत यांचं वर्गीकरण करून त्यांना विशिष्ट क्रमांक दिला जातो. ऑल गुड्स आर क्लासिफाइड बाय गिव्हिंग न्यूमेरिकल कोड्स कॉल्ड एज HSN कोड. त्यानंतर आपण रिकाम्या जागा भरल्या होत्या. इथं आणखी एक इनव्हॉइस आपण पाहिला टॅक्स इनव्हॉइस की जो सर्व्हिसचा आहे सेवा त्याच्यामध्ये पण GSTN होता. हा GSTN प्रत्येक व्यापाऱ्याला घ्यावा लागतो, संस्थेला घ्यावा लागतो की ज्याची वार्षिक उलाढाल, ज्याचं अॅन्युअल इन्कम जे आहे द प्रिव्हियस इयर एक्सिड्स ₹20 लाख असेल, 20 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, अशा प्रत्येक इन द प्रिव्हियस इयर अशा प्रत्येक व्यापाऱ्याला तो घ्यावा लागतो. याच्यामध्ये HSN कोड नाही येत, इथं सॅक कोड आहे. सॅक म्हणजे काय, सर्व्हिस अकाउंटिंग कोड येतो सॅक. म्हणजे इथं जसं वस्तूला वर्गीकरण करून नंबर दिले जाते तसं सेवेचं पण वर्गीकरण करून त्याला नंबर दिले जातात. सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड अँड स्पेशल कोड नंबर्स आर गिवन इज कॉल्ड सॅक. त्यानंतर आपण एक चार्ट पाहिला. इन दॅट चार्ट देर आर गुड्स अँड सर्व्हिसेस अँड रेट ऑफ GST ऑफ दॅट इज गिवन. त्यांचा रेट ऑफ GST किती, देर आर 4 टाइप्स ऑफ GST रेट. वन इज द झिरो रेट्स. सम गुड्स अँड सर्व्हिसेस हॅव नो टॅक्स, दॅट इज द झिरो टॅक्स. सम आर लो रेट GST, इट इज अ 5% GST. कशावर येते दिले बघा गुड्स अँड सर्व्हिस. देन स्टँडर्ड रेट जे देर आर 2 slabs ऑफ स्टँडर्ड रेट. वन हॅव अ 12% GST and second have a 18% GST. So which have 12%, which have 18% are given in the chart. Now the fourth number of slab is highly rated GST. So it is a 28% and कुणावर आहे तो गुड्स अँड सर्व्हिस सेवा आणि वस्तू आणि सेवा त्या दिलेल्या आहेत. याच्या हे ज्यावेळेस पुस्तक छापलं त्यावेळेस ते नोंदणी केलेली आहे. त्या आता नवीन नियमानुसार काहीचे बदललेले आहेत. त्याच्यावरून ऍक्टिव्हिटी सोडवायची आपल्याला. 4-5 ऍक्टिव्हिटी आहेत पहा. हे याच्यावरून सोडवायचंय. हे आपण मागच्या याच्यात पाहिलं. त्यानंतर आपण 2 एक्झाम्पल पाहिली होती बघा ह्या पेजवरची. ती आज आपण परत पाहणार आहोत. मी सम फॉर्म्युलेज राईट ऑन द ब्लॅकबोर्ड. GST
CGST आणि SGST हे दोघं सारखे असतात. CGST इज इक्वल टू SGST. तर CGST आणि GST हे SGST हे GSTच्या निम्मे असतात. म्हणून CGST बरोबर GST अपॉन 2 आणि SGST इज इक्वल टू GST अपॉन 2. समजा रेट काढायचा असेल रेट, तर तुम्ही असं म्हणू शकता रेट ऑफ CGST बरोबर रेट ऑफ GST अपॉन 2 असं वापरतात. म्हणजे तिथे रेट शब्द टाकायचा फक्त, फॉर्म्युला तोच. त्यानंतर GSTचा हा महत्त्वाचे दोन फॉर्म्युले बघा हे. दिस फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट. GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू की ज्याच्यावर GST बसतो इंटू GST पर्सेंट आणि टोटल अमाऊंट जी ग्राहकाला द्यावी लागते टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. ह्या सूत्राचं याच्यामध्ये तोडफोड केली, GST जर ठेवला हा इकडे वजा होईल. टोटल अमाऊंट मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू, टोटल अमाऊंट मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू GST. इफ डिस्काउंट इज गिव्हन, तर डिस्काउंट हा मार्क प्राइस वर दिला जातो, छापील किमतीवर दिला जातो, त्याला MP म्हणतो आपण. म्हणून डिस्काउंट बरोबर MP इंटू डिस्काउंट PC म्हणजे पर्सेंट. डिस्काउंट PC म्हणून चला शॉर्टकट. जसं इथं GST पर्सेंट आहे ना, इथं पण GST PC म्हणत चला. डिस्काउंट इज इक्वल टू MP इंटू डिस्काउंट PC. जेव्हा आपण डिस्काउंट काढतो आपल्याला मिळालेला डिस्काउंट हा तिची मूळ किंमत जी त्याच्यातून वजा केला जातो. मूळ किंमत तिला छापील किंमत म्हणतात, त्याला आपण MP म्हणतो. MP तनं वजा करायचा म्हणून MP मायनस डिस्काउंट आणि जी रक्कम राहील दॅट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू. रेट ऑफ GST काढायचा असेल तर आपल्याला GST माहिती पाहिजे. रेट ऑफ GST बरोबर GST इंटू 100 आणि डिवायडेड बाय टॅक्सेबल व्हॅल्यू. एवढे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले, लर्न केले, तर तुम्हाला 4.1 मध्ये काही अडचण येणार नाही. बघा एक्झाम्पल नंबर 1. आरती गॅस एजन्सी सप्लाइड LPG सिलेंडर टू कंझ्युमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू बरोबर 545 रुपीज. GST चार्ज, GST पर्सेंट 5% किंवा रेट ऑफ GST म्हटलं तरी चालेल. व्हॉट इज द अमाउंट ऑफ CGST? CGST, SGST. What is the total amount paid by consumer? Total amount and find the amount of GST to be paid by Aarti Gas Agency. That means GST. काय काय दिलंय हे मी सगळं मांडलंय. आता मला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलाय, GST पर्सेंट दिलाय, म्हणजे हा माझं महत्त्वाचं सूत्र मी आधीच सांगितलं. GST बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GST पर्सेंट 545 इंटू 5%, 5 अपॉन 100 लिहा. फक्त गुणाकार करा. 5 25 20 2 2 5 20 2 22 25 2 27. हा GST तर टोटल अमाउंट इज इक्वल टू काय? टोटल अमाउंट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टॅक्सेबल व्हॅल्यू 545 प्लस GST 27. बरोबर आहे. इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट नाहीये. मग हे कसं लिहिणार? 545.0. पॉईंट खाली पॉईंट, परत पॉईंट खाली पॉईंट. 7 5 12 4 5 6 7. टोटल अमाउंट इथपर्यंत आला. आता बघा तुम्हाला टोटल अमाउंट मिळाला, GST मिळाला. आता काय करायचं आहे आपलं? करेक्ट. CGST SGST. CGST बरोबर GST अपॉन 2 27.25 भागिले 2 भागून नागवलं तुम्ही काल तुम्हाला बे 1 बे 3 6 बे 7 12 बे 2 4 बे 5. पॉईंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर हे 1 ने वाढवायचं. GST चा पण तोच फॉर्म्युला आहे बघा. CGST SGST GST अपॉन 2 सेम याला सेम. राइट इन द फुल सेंटेंस आंसर. ओके.
फास्टली काय घेतलं, काल झालंय आपलं ते. सेम प्रकारचं गणित पहा 4.1 मध्ये, नीट काळजीपूर्वक पहा. तिसरं आणि चौथं गणित, त्यातलं चौथं सांगतो बघा. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज 580. टॅक्सेबल व्हॅल्यू 586. बरोबर. चौथं गणित चाललंय. रेट ऑफ जीएसटी इज 18%. हे किती दिले? 18%. व्हॉट यू हॅव टू फाइंड? व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कंझ्युमर? प्राइस म्हणजे टोटल अमाऊंट. यू हॅव टू फाइंड टोटल अमाऊंट. हे नाही काढायचं, फक्त हे काढायचं. हे दोघं दिलेत ना, म्हणजे आपलं हे सूत्र जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी पर्सेंट. जीएसटी ची टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी पर्सेंट इथं 586, इथं द्यायचं 18. 586 18 अपॉन 100 गुणाकार करा, 2 शून्य काढून पॉईंट द्या. करूयात का आपण? ठीक आहे, करूयात. चला. $586 गुणिले 18. 18 आहे का? 586 आणि 18 बरोबर. 8 7 48, 8 8 64, 4 68, 8 45, 4 46, 6 8 5, 8 8 7 14, 8 6 14 आणि 15, 5 5 10, 10 548. मग जीएसटी बरोबर 2 शून्य काढून घ्या, 2 घरं पॉईंट द्या. आला का जीएसटी? टोटल अमाऊंट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू. चला, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 586 आणि आता किती आला? 105.48. या दोघांची काय करायची आहे? बेरीज, ऍडिशन. इथं पॉईंट नाही आहे, इथं पॉईंट आहे. 586.00 6 5 11 8 1 9 5 1 6. That is the total amount. And that is the answer. What is the price of the belt for the customer? Price of the belt for the customer is ₹691.48 rupees. Over. तिसरं गणित पण तसंच आहे बघा, सेम. काय वाचा? गणित मस्त पहा. Mr. Real Paint sold 2 tins of luster paint. 2 tins, डबे. And taxable value of each tin. पण एका टीनची किंमत 2800 रुपये. Taxable value of 1 tin is equal to 2800. मग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 tin is equal to 2 into 2800. बरोबर आहे ना? एका डब्याचे 2800, 2 डब्याचे किती? 2800. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती? 28×56. कळलं का? रेट ऑफ जीएसटी इज 28%. जीएसटी पर्सेंट 28. पुढं फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी एंड जीएसटी. सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायची. चार्ज ऑन द इनवॉइस. पुढचं खातं काय नाही काढायचं. उगाच पुस्तक रे. आता बघा टॅक्सेबल व्हॅल्यू जीएसटी म्हणजे हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे मला उगाच पुस्तक म्हटलं. जीएसटी बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी पर्सेंट 5600 गुणिले 28%. 28/100. 56 ला 28 ने गुणा. 8 7 48, 8 45 4 44, 2 12, 8 6 5 1568 रुपये. दॅट इज द जीएसटी. आता जीएसटी आला, हे काढायची गरज आहे का? तुम्हाला ते विचारलं नाही. तुम्हाला सीजीएसटी एचजीएसटी विचारलं. सीजीएसटी बरोबर जीएसटी अपॉन 2 1568 भागिले 2. 2 7 14, 2 16 आणि सेम एचजी सेम. तुम्हाला जर ती केवढ्याला पडली, टोटल अमाऊंट काढायची असतील तर मग ही किंमत केली असती. हे करायचं नाही आपल्याला. इतकं सोपं गणित होतं बघा तिसरं. कळलं का? ओके. आता आपण सॉल्युबल एक्झाम्पल पान नंबर 86 वरचं
दुसरं एक्झाम्पल जाऊया. नीट वाचा. काय म्हटलंय? कुरिअर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल ₹590 टू कुरिअर पार्सल फ्रॉम नगर टू टोटल चार्ज घेतोय तो, म्हणजे टोटल अमाउंट ₹590. इन द टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू ₹500. CGST ₹45. SGST 40. काय करत नाही, एक दिला दुसरा कळतो लगेच. फाइंड द रेट ऑफ GST. रेट ऑफ GST चा फॉर्म्युला आहे बघा. रेट ऑफ GST इज इक्वल टू GST × 100 अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे बघा. आपल्याला फक्त GST काढायचं, GST आणि त्या सूत्रात किती भरायची. मग GST बरोबर GST स्प्रेड बघा. CGST दिला असताना GST अपॉन 2 45. GST अपॉन 2 हा भागिले गुणिले होईल. GST 90 आला. ते फॉर्म्युला घ्यायचा. इथं किती भरायचं बघा. 90 गुणिले 100 हा फॉर्म्युला लिहायचा. आणि टॅक्सेबल किती 500. 2 0 गेट कॅन्सल. 90 अपॉन 5. So rate of GST is 18%. संपलं. That is the answer. किती सोपं आहे. आता GST काढण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरला. काय म्हणतील असं नाही. हे कशात दिले? टोटल अमाऊंट पण दिली, टॅक्सेबल पण व्हॅल्यू दिली. दोघांचा सबट्रॅक्शन केला की आपल्याला काय मिळतो? GST मिळतो. इथे एक सूत्र आहे बघा. GST बरोबर टोटल अमाउंट मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. 590 मायनस 500 हे आलं GST. मग म्हणायचं रेट ऑफ GST. मग हे तरी पण बरोबर. म्हणजे बघा, दोन पद्धतीने GST असा काढा किंवा असा काढा. ॲज यू लाईक. तुम्हाला जसं आवडेल ना तसा काढा. ओके. आता तिसरं गणित सोडून दिले. नीट लक्ष द्या तिसरं गणित. कारण पुस्तकातलं जे 4.1 मधलं शेवटचं गणित जे आहे ना ते सेम तसंच आहे बरं का. त्यामुळं नीट लक्ष द्यायचं. श्रीकर बॉट लॅपटॉप विथ 10% डिस्काउंट. आता डिस्काउंट दिलाय पर्सेंट मध्ये. डिस्काउंट पर्सेंट 10 ऑन प्रिंटेड प्राइस. द प्रिंटेड प्राइस ऑफ लॅपटॉप वॉज 50,000. प्रिंटेड प्राइस म्हणजे मार्क प्राइस. म्हणजे CMP इज इक्वल टू 50,000 50,000. 18% GST. GST पर्सेंट बरोबर 18%. 18%. चार्ज ऑन द डिस्काउंटेड प्राइस. फाइंड द अमाउंट ऑफ CGST and GST. What is the amount did शिखर पे? त्याला किती रक्कम द्यावी लागेल? जेव्हा ग्राहकाला द्यायची रक्कम काढायची असते. शिखर पे. शिखर काय करेल? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST देईल. म्हणजे एकूण टोटल अमाऊंट देईल. सो यू हॅव टू फाइंड टोटल अमाऊंट. ओके. दॅट इज द गिवन. ओके. डिस्काउंट आला म्हटल्यावर हे बघा, इफ डिस्काउंट इज गिवन, डिस्काउंटचा फॉर्म्युला वापरायचा. डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट इज इक्वल टू MP इंटू डिस्काउंट पर्सेंट. हा 50,000 MP. डिस्काउंट पर्सेंट किती? 10%. 10/100
हे आलं डिस्काउंट. आलं का डिस्काउंट? ओके. आता फॉर्म्युला बघा, डिस्काउंट डिस्काउंट नंतर काढायचं टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू जो डिस्काउंट आलाय ना तो त्या एमपीतनं वजा करायचा. एमपी मायनस डिस्काउंट इज टॅक्सेबल व्हॅल्यू. एमपी मायनस टॅक्सेबल एमपी मायनस डिस्काउंट. एमपी 50,000 वजा 5,000. 50,000 minus 5,000, so 45,000. It is a taxable value. आणि एकदा का टॅक्सेबल व्हॅल्यू आली मग जीएसटीचा फॉर्म्युला वापरायचा. जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इनटू जीएसटी पर्सेंट. 45,000 जीएसटी पर्सेंट किती? 18. 18/100. 20 गेट कॅन्सल. 450 into 80. हा शून्य असाच. 18×5 90. चला 9. 18×72 9. 81. दॅट इज जीएसटी. जीएसटी मिळाला की लगेच टोटल अमाऊंट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू 45,000 इथे बघा, हे बघा. आणि जीएसटी ते बघा 8100. दोघांची ऍडिशन करायची. 45,000 8100 001 13 53,100 rupees. That is the total amount. टोटल अमाउंट आहे बघा. सीजीएसटी. सीजीएसटीचा फॉर्म्युला आहे जीएसटी अपॉन 2 8100 अपॉन 2 बेचोक 8 0 जीएसटी जीएसटी अपॉन 2 40. हे सेम आहे ना तुम्ही संपलं. व्हॉट इज द आन्सर? अमाउंट ऑफ सीजीएसटी इज ₹4050. अमाउंट ऑफ एसजीएसटी इज 4050. आणि अमाउंट डीड शिखर पे किंवा शिखर पेड म्हणा पेड ₹50,100 फॉर द लॅपटॉप. हे की नाही सोपं? सेम गणित आहे बघा. आता मी 4.1 मधलं शेवटचं. प्रसाद परचेस वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. The discount of 5%, discount percent 5% was given on the printed price 40,000. म्हणजेच 40,000. Rate of GST 28%. Find the purchase price washing machine. केवढ्याला घेतली मशीन? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? टोटल अमाऊंट. ऑल्सो फाइंड अमाऊंट ऑफ सीजीएसटी एसजीएसटी. ओके. म्हणजे सेम गणित आहे की नाही बघा बरं. म्हणजे आपण डिस्काउंटचा फॉर्म्युला वापरणार. इथं 40,000 भरणार, इथं 5% भरणार, इथं 5 लिहिणार, इथं 4 लिहिणार. 20 गेट कॅन्सल. 400 गुणिले 5 2000. टॅक्सेबल व्हॅल्यू एमपी मायनस 40,000 हे 2000 38,000. जीएसटी टॅक्सेबल व्हॅल्यू 38,000 इंटू हा 28%. 20 कॅन्सल. 380 गुणिले 28 हा गुणाकार करा, तुम्हाला जीएसटी मिळेल. आला जीएसटी. हा सीजीएसटी म्हणजे तुला जीएसटी इथे घ्यायचा, 2 ने भागायचं, सीजीएसटी मिळेल, एसजीएसटी मिळेल. आता राहिलं फक्त टोटल अमाऊंट. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे इथे बघा 38,000. ही जी किंमत आहे ही इथं भरा, सम करा, टोटल अमाऊंट मिळेल. फिनिश. आणि उत्तर पूर्ण वाक्यातल्या काय विचारले?
Find the purchase price of washing machine. The total amount GAT is dash dash rupees. त्यानंतर पुढे amount of CGST is the GAT dash dash rupees and amount of SGST is dash dash rupees. ओके, आता आपण बोलता बोलता बघा, आता पहिलं दुसरं वेळ समजून सांगतो तुम्हाला. आधी बोलता बोलता आता तीन मिनिटं झाली बघा. प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं बघा पहिलं झालेलं आहे बघा. पावन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी 12%. व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी? हे असं म्हणायचं बघा, तिथं फक्त शब्द लावायचा त्याला. रेट ऑफ CGST is equal to rate of GST upon 2. तसंच रेट ऑफ सेम फॉर्म्युला आहे ना. दुसरं ऑन द सर्टन आर्टिकल रेट ऑफ CGST is equal to rate of GST upon 2. दुसऱ्यानंतर तुम्हाला दिलं रेट ऑफ CGST 9%. बरोबर, मागे दोन गुणिले होईल म्हणून रेट ऑफ 9 गुणे 18 आणि रेट ऑफ HGST बरोबर रेट ऑफ या झालंय. तुम्हाला रेट ऑफ HGST चालेल ना. रेट ऑफ HGST बरोबर रेट ऑफ CGST 9% आणि रेट ऑफ CGST बरोबर रेट ऑफ GST आपण तिथं 9 दिले आपल्याला. बाकीला दोन गुणिले झालं म्हणजे 18. म्हणजे पहिले दोन गणित किती सोपी होती बघा बरं. आता तिसरं गणित. तिसरं आणि चौथं जवळपास सारखं आहे बरं, तेव्हा नीट समजून घ्या. पहा बरं, द टोटल व्हॅल्यू विथ GST. टोटल व्हॅल्यू म्हणजे हवं आहे. इफ यू हॅव गिवन टोटल व्हॅल्यू then you must use instead of taxable value X. Yes. Total value with GST. Total value with GST means टोटल व्हॅल्यू तुम्हाला काय करायचंय? टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1770. रेट ऑफ GST इज 18%. टोटल व्हॅल्यू what you have to find? Taxable value. CGST. ओके, आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. इफ यू हॅव टू फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू, जर तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची असेल, जिच्यावर टॅक्स आकारला जातो ती काढायची असेल तर तिला X मानायचं. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी X रुपीज. टॅक्सेबल व्हॅल्यू बी X रुपीज. कळलं का? आणि आपले ठरले दोन सूत्र. GST इज इक्वल टू
taxable value into GST percent, taxable value X आणि GST percent 18%. काय केलं मी? काहीच नाही केलं. आपले जे सूत्र आहे तेच वापरले. हे GST आला. लगेच पुढचं सूत्र टोटल अमाउंट इज इक्वल टू taxable value plus GST. टोटल अमाउंट किती आहे? 1770. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? EX. आणि GST किती आहे? 18 upon 100. इथं 100 आहे, इथं 1 आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100. हे असं ठेवा. हंड्रेड आणि 1 म्हणजे 118 होईल आणि हा गुणिले भागिले होईल. बरोबर. 2 पंचे 10, 2 9 18, 2 पंचे 10, 2 0 0. आता हा कितीचा प्राईम नंबर? 1 7 2 9 18 आकडा 3 ने गुण बघा. 3 9 17 किती पाहिजे? आलं बघा. 2177 किती? 3 ने गुण द्यावा लागला ना. 59 into 3. 3 चा भाग जाईल आणि 0 तसाच. 20 as it is. हा भाग काढला का? याला 2 ने भागलं, याला 2 ने भागलं. 59 आलं. 59 ला 2 ने गुणून पाहिलं, 3 ने गुणलं तर 177 आलं. 59 1 जा 59 59 आणि 59 ट्रिक 3 चा भाग केला आणि 59 0 0. 50 गुणिले 30 1500. x आला. x म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ₹1500. बरोबर. म्हणजे आताची टॅक्सेबल व्हॅल्यू आली बघा. तुम्हाला CGST HST काढायचं. मग वी हॅव टू फाइंड CGST HST. त्यासाठी आपल्याला GST माहित पाहिजे. GST काय? हे बघा GST. तुम्ही याच्यात किती भरू शकता? GST is equal to 18 into 1500 upon 100. तो शून्य कॅन्सल करून सोडू शकता. किंवा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे GST चा. GST is equal to total amount minus taxable value. 1770 minus 1500. So GST आला. But we have to find CGST HST. किती सोपं आहे. CGST is equal to GST upon 270 upon 2 3 6 2 5 10. आणि HST पण असंच काढायचं. कळलं का? आणि त्यातलं 6वं गणित. Tip-top Electronics supplied an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is ₹51,000 with GST. With GST शब्द आला की त्याला टोटल अमाउंट म्हणायचं. 51,200. Rate of CGST. Rate of CGST बरं का is 40%. Rate of CGST 40%. Then find the following amount as shown in the tax invoice of Tip-top Electronics. आता बघा बरं का. Rate of CGST is given. मग rate of CGST is equal to हे बघा. Rate of CGST is equal to rate of HGST is equal to 40%. म्हणजे तुम्हाला rate of HGST किती मिळाला? 40%. मला वाटतं पहिला प्रश्न तो विचारला. Rate of HGST. दुसरा प्रश्न विचारला rate of GST.
आता इथं हे फॉर्म्युला पाहिजे बघा. रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ GST अपॉन 2. यातला आपला रेट ऑफ CGST 14 आहे. भागिले 2 गुणिले रेट ऑफ GST किती आला? 28% आला. पहिले दोन प्रश्न कळले का नाही कळले? व्हेरी गुड. आता तिसरा प्रश्न. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC बी ₹X किंवा X रुपीज. लगेच आपला GST चा फॉर्म्युला GST इज इक्वल टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST पर्सेंट. आत्ताच काढला आपण. किती आला? 28% आहे ना. दोघांचा गुणाकार 28% आहे. 28/100 28/100. इज दॅट क्लिअर? टोटल अमाउंट इज इक्वल टू पुढचा फॉर्म्युला टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. इथं 20 येते आणि टोटल अमाउंट किती आहे? X टॅक्सेबल व्हॅल्यू X मानलेली आहे आणि GST आला 28x अपॉन 100 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100. मग इथं किती? याला 100 ने म्हणायचं. 100 into x 100 into 20x अपॉन 100 गेलं ते 28 आलं. इथं किती? 51,200. हा भागिले होईल. हंड्रेड प्लस 28 इज 128 गुणिले 128 भागिले होईल. सेम पायर आहे बघा. या सेम पायर आहे माझ्या गणिताचे. आता 2 ने भागतो बघा. किंवा 128 डायरेक्ट बघा ना. 128 42 4 4 5 2 1 2 3 8 24 3 6 2 8 3 1 3 4 8 32 4 8 3 11 4 1 5 आलं का 512. डायरेक्ट 4 चा भाग जाऊ शकतो. किंवा 2 ने भागा. आपल्याला बे 12 बे 14 बे 15 बे 0 परत 2 ने बे 3 बे 2 बे 2 बे 5 परत बे 1 बे 12 बे 2 4 बे 15 बे 12 हा 16 चा स्क्वेअर आहे. 60 स्क्वेअर. सो x is equal to 25 into 1600 16.85 32.40. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कोण येतो? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज ₹40,000. आलं काही पर्यंत? मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही GST हे घ्या. याच्यात टाका 40,000. 28 गुणिले 40,000 भागिले 100 तुम्हाला GST मिळेल. किंवा आपल्याकडे फॉर्म्युला GST बरोबर टोटल अमाउंट मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. बरोबर आहे? बघा GST बरोबर टोटल अमाउंट मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू वजा 40,000 51,200 बरोबर. 51,200 वजा 40,000 002 1 11,200 हा GST. पण आपल्याला विचारलंय CGST GST अपॉन 2 11,200 भागिले 2 असंच GST काढायचं. चौथा प्रश्न विचारा टोटल अमाउंट ऑफ GST. हे भाई टोटल अमाउंट ऑफ GST आली बघा 11,200. अमाउंट ऑफ CGST 5,600 आणि अमाउंट ऑफ SGST सुद्धा किती 5,600. अशा पद्धतीने 4.1 जो आहे हा आपला झालाय. तुम्ही 4.1 सोडवायचा आहे आणि सॉल्युबल एक्झाम्पल पण सोडवायची आहेत न बघता. धन्यवाद.